ऑफ स्क्वेअर या अगोदर आपण या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 50 पाहिलेला आहे। त्यामध्ये दोन फॉर्म्युले ऑलरेडी आपण शिकलेले आहोत। हा थर्ड फॉर्म्युला आपल्याला इथे आता शिकायचा आहे। पहा फॉर्म्युला काय आहे, a + b a - b = a² - b²। हा फॉर्म्युला यूज करून प्रॅक्टिस सेट 51 मधील ऑल क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे। त्या अगोदर या फॉर्म्युलेचं डेरिवेशन पाहूया, जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म्युला इझिली लक्षात येईल आणि या चॅप्टर प्रॅक्टिस सेट मधील ऑल क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकाल आणि ते व्यवस्थित समजेलही। चला तर पहा, a + b and a - b आपल्याला या पूर्ण ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे। त्यामुळे इक्वल टू हे a इन ब्रॅकेट a - b प्लस आता b ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे। मग b इन ब्रॅकेट a - b काय होईल, इज इक्वल टू a × a हे मायनस a × b a × b हे प्लस b × a हे प्लस मायनस मायनस होईल, त्यामुळे इथे मायनस येईल आणि b × b पहा इज इक्वल टू a × a काय होईल, a² मायनस a × b काय होईल, ab प्लस b × a काय होईल, ba किंवा ab लिहू शकता तुम्ही, ab मायनस b × b काय होईल, b² इज इक्वल टू हे a² येईल मायनस ab प्लस ab मायनस b²। हे परत लिहिले, मायनस आणि प्लस हे ab सेम आहे आणि अपोजिट साइन मायनस प्लस कट होईल, काय उरेल a² मायनस b²। पहा a² मायनस b² सेम आन्सर इथे आलेलं आहे। फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, डेरिवेशन फक्त समजणं लक्षात आहे, नाही केलं तरी चालेल। सेट 51 मधील फर्स्ट क्वेश्चन, यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग। हे मल्टिप्लाय करण्यासाठी आपल्याला आत्ता पाहिलेला फॉर्म्युला यूज करायचा आहे। पहा x + y आणि x - y फॉर्म्युला पाहिला आहे तुम्ही, काय फॉर्म्युला 9 a + b and a - b हा आपला फॉर्म्युला आहे, इक्वल टू a² - b²। a इक्वल टू काय आहे इथे, a + b इक्वल टू x + y म्हणजेच a इक्वल टू x आहे आणि b इक्वल टू y आहे। इथे लिहू शकतो आपण, कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला, a इक्वल टू x and b इक्वल टू y। तिथे a च्या ठिकाणी काय येईल, x प्लस b म्हणजेच y, परत a च्या ठिकाणी x मायनस b च्या ठिकाणी y इक्वल टू परत इथे काय आहे a इक्वल टू काय आहे x, म्हणून इथे x फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर घेतलं, मायनस b च्या ठिकाणी काय येईल y आणि इथे स्क्वेअर असल्यामुळे इथे स्क्वेअर, बस झालं उत्तर। पहा सेकंड क्वेश्चन आहे 3x - 5 3x + 5। इथे आपला फॉर्म्युला लिहून घेऊयात आपण। 9 फॉर्म्युला आहे आपला a + b and a - b इक्वल टू a² - b²। पहा इथे a + b आहे, तर आपण इथे सुरुवातीला 3x + 5 घेऊ शकतो, किंवा इथे प्लस आहे इथे मायनस आहे, इथे मायनस आहे इथे प्लस आहे, आपण प्लसच्या खाली हे प्लसचं घेऊ शकतो आणि मायनसच्या खाली हे मायनसचं। त्या अगोदर आपण लिहून घेऊया तिथे, हियर a इक्वल टू काय आहे 3x and b इक्वल टू 5 इजी
हे असं लिहिल्यानंतर आपल्याला सोल्युशन करायला थोडंसं इझी जाईल. पहा a + b म्हणजेच इथे काय येईल 3x + 5 आणि a - b म्हणजेच इथं काय येईल 3x - 5 3x - 5 इक्वल टू a इक्वल टू काय आहे 3x² मायनस b इक्वल टू काय आहे 5². पहा ब्रॅकेट ओपन करा 3चा स्क्वेअर x चा स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर काय आहे 25. परत 3चा स्क्वेअर काय येईल 9 आणि x² हे ॲज इट इज येईल -25. हे आहे आपलं फायनल आन्सर. डन. पहा थर्ड क्वेश्चन आहे a + 6 a - 6. फॉर्म्युला लिहू शकतो आपण. एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. फॉर्म्युला काय आहे आपला a + b a - b इक्वल टू a² - b². म्हणून a + b इथे हेअर लिहून घ्या. a इक्वल टू काय येईल a आणि b इक्वल टू 6. सो a + 6 and a - 6 इक्वल टू a बरोबर काय आहे a², b बरोबर 6² इक्वल टू a चा स्क्वेअर a² आणि 6चा स्क्वेअर 36, 6चा स्क्वेअर 36. हे झालं आपलं फायनल आन्सर. पहा फोर्थ क्वेश्चन आहे x/5 + 6 x/5 - 6. नाऊ फॉर्म्युला लिहून घेऊयात आपण. काय फॉर्म्युला आहे a + b a - b इक्वल टू a² - b². तर हेअर a इक्वल टू x/5 and b इक्वल टू 6. पहा a + b च्या खाली काय येईल x + 5 + 6 आणि a - b च्या खाली काय येईल x/5 - 6 इक्वल टू a म्हणजे काय इथे लिहून घेतले आपण x/5. तर इथे लिहू शकता तुम्ही x/5 द होल स्क्वेअर मायनस b च्या ठिकाणी काय आहे बाळांनो 6. तर इथे 6². ब्रॅकेट ओपन करा. नेक्स्ट स्टेपला हे x ला स्क्वेअर जाईल सेपरेट आणि इथे जाईल 5 ला स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर काय येईल 36 इक्वल टू x² आणि 5चा स्क्वेअर काय आहे 25 मायनस हे 36 ॲज इट इज. हे झालं आपलं आन्सर. पहा प्रॅक्टिस सेट 51चे फर्स्ट क्वेश्चन आपण इथे पाहिलेला आहे फर्स्ट लेक्चरमध्ये. सेकंड क्वेश्चन सेकंड लेक्चरमध्ये. क्वेश्चन सेकंड यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. काही व्हॅल्यूज दिलेले आहेत सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला. त्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. पहा 502 × 492. जर आपण 502 × 498 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर मिळून जाईल आपल्याला. पण क्वेश्चन सेकंडमध्ये काय म्हटले आहे यूज द फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे आणि तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे सॉल्व करावे लागेल. आपण डायरेक्टली नाही सॉल्व करू शकत. इथे आपल्याला काय पाहावं लागेल रे बाळांनो 502 आणि 498 यांच्या आसपास जो नंबर आहे असा नंबर फाइंड आउट करावा लागेल यांच्या आसपास असलेला, ज्याचं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला इझी जाईल. 502 ला आपण असं लिहू शकतो का पहा 500 + 2 म्हणजेच 502. हे 502 आणि हे 502 सेमच आहे, फक्त आपण वेगळ्या वेने लिहिलेलं आहे इथे. आणि याला कसं लिहू शकतो तर 500 - 2 म्हणजेच 500 मधून 2 मायनस केले तर उत्तर काय येईल 498. म्हणजे हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे पहा 9 a + b a - b इक्वल टू a² -
बी स्क्वेअर. हिअर पहा ए इक्वल टू काय येईल 500 अँड बी इक्वल टू 2. हे असं लिहिलं की आपल्याला सोल्युशन करायला इझिली जातं आणि लक्षात येतं कुठे काय केलेलं आहे ते. पहा ए प्लस बीच्या ठिकाणी काय लिहिणार आहोत आपण 5 + 2 आणि ए मायनस बीच्या ठिकाणी 500 अँड -2 इक्वल टू ए बरोबर काय येईल 500 द होल स्क्वेअर मायनस बी इक्वल टू पहा बीच्या ठिकाणी काय आहे 2 स्क्वेअर. 500चा स्क्वेअर आपल्याला काय येईल इथे रफ वर्कमध्ये करून दाखवते तुम्हाला. 500 × 500 5 5चा 25 आणि हे 20 हे 20. हे बघा हा आला 500चा स्क्वेअर. इथे लिहूयात आपण मायनस 2चा स्क्वेअर काय येईल 4 इक्वल टू. आता काय करायचं आहे यामधून आपल्याला 4 मायनस करायचं आहे. पहा इथे रफ वर्कमध्ये करून पाहूयात आपण. -4 पहा 0मधून 4 नाही जाणार. इथे 10 घेतलं 6 9 9 इथे 9 परत 9 येईल आणि ते होईल 4 4 2. हे आलं आपलं ॲन्सर. हे असं लिहिणार का नाही हे आपल्याला सविस्तर व्यवस्थित लिहून घ्यावं लागेल कारण क्वेश्चन काय विचारलं आपल्याला 502 × 498 इक्वल टू 24 9 9 9 अँड 6. हे झालं आपलं फायनल आन्सर. डन. पहा सेकंड क्वेश्चन काय आहे 97 × 103. याच्या आसपासचा नंबर कोणता भेटेल आपल्याला 97 आणि 103. इथे 103 आहे तर याला सुद्धा आपण 100 करू शकतो. कसं करणार पहा असं लिहू शकतो की याला आपण 100 - 3 आणि हा असेल 100 + 3. पहा हिअर ए इक्वल टू 100 येईल आणि बी इक्वल टू 3. Now what is the formula? A minus B, A plus B. इथे थोडंसं चेंज केलं आहे मी. इथे मायनस असल्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होणी. मायनस घेतलं अगोदर आणि मग प्लस इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. पहा A मायनस बीच्या ठिकाणी काय येईल 100 - 3 आणि A प्लस बीच्या ठिकाणी काय येईल 100 + 3 इक्वल टू A मीन्स 100 स्क्वेअर मायनस B मीन्स 3 स्क्वेअर. 100चा स्क्वेअर काय बघा रफ वर्कमध्ये खूप इझी आहे. 1 × 1 आणि हे 20 10,000 काय येईल 100चा स्क्वेअर 10,000 मायनस 3चा स्क्वेअर काय 9. 10,000मधून 9 मायनस करा बघा काय उत्तर येईल 9,991. हे झालं आपलं फायनल आन्सर. पण असं लिहिणार का नाही आहे. 97 × 103 इक्वल टू 9,991. हे झालं आपलं फायनल आन्सर. हे असं व्यवस्थित बॉक्स करून लिहून घ्या. काय 54 × 46. आता 54 आणि 40च्या आसपासचा नंबर कोणता आहे तर 50 हा लक्षात येतो. 54 आणि 56च्या आसपासचा नंबर पहा इथे 54ला कसं लिहिणार आपण 50 + 4 आणि 6ला 50 - 4. हिअर ए इक्वल टू काय येईल मग 50 बी इक्वल टू 4. फॉर्म्युला आहे नाऊ A + B A - B
इज टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहा ए प्लस बी म्हणजेच काय आहे आपलं 50 प्लस आणि ए मायनस बी म्हणजेच 50 - 4 इक्वल टू ए इक्वल टू काय आहे इथे पहा 50. मग मी काय करेन 50 स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. 50 स्क्वेअर मायनस बी इक्वल टू काय आहे 4 स्क्वेअर इक्वल टू 50चा स्क्वेअर काय आहे पहा 5 5चा 55 आणि हे 0. हा आपल्याला 50चा स्क्वेअर मिळाला. मायनस 4 स्क्वेअर काय 16. आता याच्या 16 मायनस करा काय उत्तर मिळेल आपल्याला 2400 2484 हे झालं आपलं फायनल आन्सर. इथे लिहू शकतो आपण 54 × 46 इक्वल टू 2484. तुम्ही हे करून बघू शकता रफ वर्कमध्ये. आन्सर तेच येईल. पहा फोर्थ क्वेश्चन काय 98 × 102. हा क्वेश्चन आहे 100च्या आसपास. मग इथे 98ला आपण लिहू शकतो 100 - 2 आणि 102ला आपण 100+2 लिहू शकतो. हेअर काय येईल a = 100 and b = 2. पहा फॉर्म्युला 9 काय फॉर्म्युला आहे a प्लस बरं असू द्या a + b अँड a - b इक्वल टू a² - b². आता इथं a + bच्या ठिकाणी काय घेणार आपण 100+2 अँड a - bच्या ठिकाणी 100 - 2 इक्वल टू a बरोबर काय आहे 100² मायनस b इक्वल टू काय आहे 2². 100चा स्क्वेअर काय येतो 1 × 1 आणि 2 0 म्हणजेच 10,000 मायनस 2चा स्क्वेअर काय येतो 4. 10,000मधून 4 मायनस करा काय आन्सर येईल 9,996. कसं लिहिणार फायनल आन्सर तुम्ही 98 × 102 इक्वल टू 9,996. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर पहा इथे आपला प्रॅक्टिस सेट 51 कंप्लीट झालेला आहे.